मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण आपल्या चॅनल वरती महाटीईटी ला विचारले जाणारे जे गणिताचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते या ठिकाणी बघत आहोत। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी बघणार आहेत जे तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि तुम्हाला आता येणाऱ्या परीक्षेला सुद्धा ते प्रश्न विचारले जाऊ शकतात। अशा पद्धतीचे प्रश्न आज आपण या ठिकाणी बघत आहोत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। ठीक आहे, तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न काय आहे। आणि प्रश्न खूप वेगळे प्रश्न आहेत, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा। आता या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर 6x वर्ग वजा xy 2xy वजा y वर्ग बरोबर 6x, तर x(y) किती असं आपल्याला विचारलेलं आहे। ठीक आहे, आता या गणितामध्ये आपल्याला x/y ची जी किंमत आहे ते काढायचं आहे, म्हणजे गुणोत्तर आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे। पण आपल्याला दिलेलं गुणोत्तर काय आहे बघा, हे आहे ते आपल्याला दिलेलं गुणोत्तर आहे। म्हणजे बघा इथं 6x वर्ग वजा xy छेद 2xy वजा y वर्ग बरोबर 6x, हे आपल्याला दिलेलं गुणोत्तर आहे। ठीक आहे, आता जर आपण तिरकस गुणाकार करून सोडवला तरीही याचं उत्तर x/y मध्ये येणार आहे का तर नाही येणार आहे। मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा, काय येणार नाहीये ते पण सांगते तुम्हाला। कारण इथे बघा 6x वर्ग वजा xy आहे, यातनं x बाहेर काढलं तर इथं काय राहील आपलं 6x वजा y राहतील। खालच्या ह्याच्यातून y बाहेर काढलं तर इथं 2x वजा 1y राहील, बरोबर आहे। म्हणजे कोणतीही टर्म या ठिकाणी कॅन्सल होणार आहे का, नाही होणार आहे। मग आपण काय करूया तर x/y च्या रूपात आपण काय करूया, किमती घेऊया। मग त्यासाठी काय करायला लागेल बघा, तर काय करायला लागेल बघा या समीकरणाला, तर या दोन वरच्या आणि खालचे जे समीकरण आहेत त्यांना आपण काय करूया y वर्गनी भागूया। म्हणजेच काय झालं बघा इथं, तर 6x वर्ग छेद y वर्ग वजा xy छेद y वर्ग आणि छेदामध्ये इथं बघा 2xy छेद y वर्ग वजा y वर्ग छेद y वर्ग बरोबर 6x आले। आता वरती म्हणजे वरच्या पण छेदाला y वर्ग भागलेला आहे आणि खालच्या पण छेदाला y वर्ग भागल्यामुळे काय होतं तर y ला y जे आहे ते निघून जातं। ते कसं, आता बघा समजा 1/y वर्ग आणि छेदामध्ये 3/y वर्ग असं जर घेतलं तर इथं बघा 1/y वर्ग हे आहे आणि याचा काय होतो गुणाकार व्यस्त होतो, त्यामुळे y वर्ग छेद 3 म्हणजे y वर्ग निघून जातं आणि राहतं फक्त काय जे आपल्याला दिलेली आहे किंमत, तीच किंमत या ठिकाणी राहते। म्हणजे या पद्धतीने आपण भागाकार करू शकतो। ठीक आहे, आता पुढे काय करायचं आपल्याला, तर ज्या समान टर्म्स आहेत त्या काय करायचे कॅन्सल करायचे। म्हणजेच काय करायचं बघा, इथं x वर्ग इथं y वर्ग, इथं कॅन्सल होणार आहे का नाही। म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो 6 कंसात x/y कंसाचा वर्ग, कारण दोन्ही ज्या चल आहेत त्या दोघांचा वर्ग असल्यामुळे तसं लिहिलं। ठीक आहे, इथं बघा इथं एक y आहे, इथलं एक y गेला, म्हणजेच काय राहिलं वजा x/y राहिले। छेदामध्ये इथं बघा इथं y आहे, इथं y वर्ग आहे, त्यामुळे एक y गेला, राहिलं काय तर 2 कंसात x/y राहिले वजा y वर्गला y वर्ग गेले, राहिले किती 1, बरोबर आहे आणि बरोबर 6। ठीक आहे, आता एक काम करू शकतो आपण, x/y सगळीकडे काय आलं समान आलेलं आहे। म्हणून आपण काय करूया तर x/y बरोबर m घेऊया। ठीक आहे, म्हणजे काय होईल आपल्याला हे समीकरण सोडवायला बरं पडेल आणि नंतर आपण ती किंमत त्यामध्ये टाकू शकतो। म्हणजे तिथं काय झाले बघा 6m चा वर्ग वजा m, छेदामध्ये काय येणार आपलं तर 2m वजा 1, म्हणजे जिथं x/y होतं तिथं ती काय केली किंमत टाकलेली आहे m ची। ठीक आहे, आणि बरोबर आपलं काय होतं तर 6 होतं आणि 6/1 असतं, त्यामुळे छेदातलं 1 नाही लिहिला आपण तरीही चालतो। ठीक आहे, त्यामुळे इथं काय झालं बघा, तिरकस गुणाकार केला तर इथं काय होईल आपले 6m वर्ग वजा m बरोबर ह्या 6 ने या कंसाला गुणले तर काय झाले बघा 12m वजा 6 6 झाले। ठीक आहे, आता इथं बघा 6m वर्ग वजा m, हे 12m इकडे आल्यानंतर वजा 12m झाले आणि हे अधिक 6 बरोबर 0 आलेलं आहे। ठीक आहे, आता काय करू शकतो बघा इथं तर 6m वर्ग वजा अधिक, आता जेव्हा बघा दोघांचे चिन्ह वजा असतात
त्यावेळेला आपण काय करतो तर बेरीज करतो आणि येणारं चिन्ह हे काय करतो वजा देतो. जर तुम्हाला चिन्हांचे नियम माहिती नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर किंवा त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ते तुम्ही एकदा बघून घ्या. म्हणजे इथं आले आपले 13 ठीक आहे, आणि इथं अधिक 6 बरोबर 0. आता इथे बघा 6 किती होतात 36. म्हणजे हे काय झालं तर वर्ग समीकरणाचं सूत्र आलेलं आहे. आणि वर्ग समीकरण कसं सोडवतो आपण तर या ठिकाणी बघा 6 गुणिले 6 किती झाले आपले 36. आता 36चे असे अवयव पाडायचे की ज्यांची बेरीज वजाबाकी केली तर वजा 13 यायला हवं आणि गुणाकार केला तर किती यायला पाहिजे 36 हे उत्तर आपल्याला यायला हवे. ठीक आहे, म्हणजे आपण आता या ठिकाणी काय करू शकतो बघा 9 चौक किती होतात आपले 36 होतात बरोबर आहे. आणि जर दोघांना वजाबाकीचं चिन्ह दिलं तर गुणाकार हा धन येईल आणि बेरीज वजाबाकी केली तर उत्तर काय येईल आपलं वजामध्ये येईल. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा इथं 6m वर्ग वजा 9m वजा 4m अधिक 6 बरोबर 0. दोघांचं काय करतो आपण ग्रुप करतो. यातनं जे सामायिक गोष्टी आहेत त्या बाहेर काढल्या तर इथं बघा 3m बाहेर काढले, आतमध्ये 3 दोन्ही 6m आले, 3 त्रिक 9 ठीक आहे वजा इथं सुद्धा 2 बाहेर काढले तर इथं बे दोन्ही 4 आणि इथं किती आले बेत्रिक 6 बरोबर 0. म्हणजे 2m वजा 3 हा पहिला कंस आला आणि 3m वजा 2 बरोबर हा दुसरा कंस आला. जर वर्ग समीकरण तुम्हाला जमत नसेल तर 10वीचा वर्ग समीकरणे म्हणून ही एक प्लेलिस्ट आहे, ती प्लेलिस्ट एकदा बघून घ्या म्हणजे वर्ग समीकरणे सुद्धा तुम्हाला सोपी जातील. ठीक आहे, आता इथं काय आले आपले 2m वजा 3 बरोबर 0 किंवा दुसरं काय आलं होतं आपलं 3m वजा 2 बरोबर 0. म्हणजेच काय झालं बघा तर m बरोबर 3/2 किंवा m बरोबर 2/3 आलेलं आहे. ठीक आहे, पण m बरोबर काय आपलं तर x/y आहे म्हणून x/y बरोबर एकतर 3/2 असणार आहे किंवा x/y बरोबर 2/3 असणार आहे. आणि यामध्ये आपल्याला पर्याय देताना काय सांगितलेले आहे बघा तर 3/2 5/2 3/5 आणि 1/3 दिलेला आहे. म्हणजे 3/2 हा दिलेला आहे पर्याय, त्यामुळे हा पर्याय या ठिकाणी काय असणार आहे आपला बरोबर पर्याय असणार आहे. ठीक आहे, हे होतं आपलं पहिलं गणित. जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर निवांत बसून लिहिता येईल. ठीक आहे, आणि आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईप द्यायला विसरू नका. दुसरा प्रश्न बघा काय सांगितलेला आहे तर 12 नैक रेषीय बिंदू मधून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील. ठीक आहे, आता 12 नैक रेषीय बिंदू आहेत म्हणजे आता जर त्रिकोण काढायचं असेल तर 3 बिंदू हे काय असणार आहेत आपले नैक रेषीय असायला लागणार आहेत बरोबर आहे. आता एकूण बिंदू किती आहेत आपले 12 बिंदू पैकी कोणतेही 3 बिंदू काय करायला लागतील आपल्याला निवडावे लागतील. ठीक आहे, मग आता त्यासाठी बघा परमिटेशन कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशनचं जे सूत्र आहे ते तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. म्हणजेच कुठलं तर 12C3 हे सूत्र आहे. कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला काय आहे बघा NCR असेल तर इथं n फॅक्टर अपॉन काय असणार आहे इथं r फॅक्टर आणि n - r फॅक्टर हा आपला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा म्हणजे गणित सोडवायला सोपं जाईल. आता एकूण बिंदू किती आहेत 12 म्हणून ते 12 इथं घेतले. आर म्हणजे एकूण म्हणजे आपल्याला ग्रुप कितीचा करायचा आहे 3चा म्हणून ते 3 या ठिकाणी घेतलं. आता n फॅक्टर म्हणजेच काय झाले आपले तर 12 फॅक्टर झाले आणि खाली मध्ये काय येणार आहे बघा r फॅक्टर म्हणजे 3 फॅक्टर आणि कंसामध्ये काय असणार आहे आपलं तर 12 - 3 फॅक्टर असणार आहे बरोबर आहे. आता 12 फॅक्टर आणि खाली मध्ये किती आहे आपले 3 फॅक्टर गुणिले 12तनं 3 गेले म्हणजे किती झाले आपले 9 फॅक्टर झाले बरोबर आहे. आता बघा इथं वरती जर फॅक्टर घ्यायचे झाले तर कसं घेतो आपण तर 12 गुणिले 11 गुणिले 10 गुणिले 9 फॅक्टर घेऊया कारण 9 फॅक्टर खाली आहे म्हणजे ते कॅन्सल होईल. आणि इथं 3 फॅक्टर म्हणजेच काय घेऊ शकतो 1 गुणिले 2 गुणिले 3 आणि 9 फॅक्टर आहे म्हणून ते 9 फॅक्टर तसेच घेतले. या 9 फॅक्टरला हे 9 फॅक्टर गेले. राहिले काय बघा तर 3च्या पाड्यात 12 आहे म्हणून 3 एके 3 3 × 4 12 झाले. 2च्या पाड्यात 4 आहे म्हणून बे के बे बे दोन्ही 4 झाले. राहिलेल्या संख्या कुठल्या आहेत तर 2 गुणिले 11 गुणिले 10 म्हणजे 11 दोन्ही 22 झाले. 22 एके 22 आणि हा एक 0
म्हणजेच 12 नैक रेषीय बिंदूमधून आपल्याला जास्तीत जास्त 220 त्रिकोण या ठिकाणी काढता येणार आहेत. ठीक आहे, हा होता आपला दुसरा प्रश्न. आपण पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या मित्रांनाही आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा, जेणेकरून जे टीईटीला बसलेले आहेत त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेलं आहे बघा, तर पाण्याच्या टाकीचा 3/10 भाग पाण्याने भरला आहे. गणित वरती डिस्प्ले होते. त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास टाकीत 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. ठीक आहे, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता टाकीत बसणारे पाणी काय घेतले आपण, किंवा मावणारे पाणी किती घेऊया आपण, x घेतले. ठीक आहे, पण आता पाणी किती भरलेलं आहे, टाकीत भरलेले पाणी किती आहे, तर जेवढं पाणी पूर्ण टाकी भरायला लागतं त्याच्या किती भाग आहे, तर 3/10 भाग पाणी आहे. ठीक आहे, त्यातून 51 लिटर पाणी काढल्यास. ठीक आहे, म्हणजे आता बघा 3/10 होतं, त्यातनं काय केलं, 51 लिटर पाणी काढलं. तर पुढे काय सांगितलेलं आहे, तर 1/9 भाग पाणी शिल्लक राहते. म्हणजे शिल्लक राहिलेलं पाणी किती आहे, 1/9 x. पाणी म्हणजे टाकीत पूर्ण पाण्याच्या 1/9 भाग इतका. आता पुढे सांगितलेलं आहे आपल्याला, तर टाकीच्या अर्ध्या भागात किती लिटर पाणी राहील. ठीक आहे, म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, पूर्ण टाकीमध्ये किती पाणी आहे ते पहिल्यांदा काढून घ्यावं लागेल. म्हणजे x ची किंमत काढायची आहे. आता हा जो होता हे जे चल आहे ते इकडे आल्यानंतर काय होईल, वजामध्ये जाईल, आणि हे वजा 51 होते तिकडे आल्यानंतर काय होईल, अधिकला जाईल. आता जर तुम्हाला एक चलातील रेषीय समीकरणे जमत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आहेत आपल्या चॅनल वरती, ते सुद्धा एकदा बघून घ्या. इथं बघा 3/10 x आले, हे वजा 1/9 x आले, आणि बरोबर 51 आले, कारण हे इकडे आल्यावर वजा गेले आणि हे इकडे गेल्यानंतर धन झाले. ठीक आहे, छेद समान आहेत का दोघांचा, नाही, म्हणून छेद समान करून घेतला. 9 त्रिक किती झाले, 27x वजा 10 × 10x बरोबर 51, आणि छेदामध्ये 10×9 किती आले आपले, 90 आले. ठीक आहे, आता हे छेदातले 90 भागाकारात होते, ते इकडे गेल्यानंतर काय होतील, गुणाकारात जातील. त्या दोघांची वजाबाकी केली तर इथं आले 7 आणि इथं आले 1x बरोबर 51 × 90. 17x ला गुणाकारात होते, तिकडे गेल्यानंतर काय झाले, भागाकारात झाले. म्हणजे 51 × 90 भागिले 17. परत एकदा आडवा भागाकाराला, 17 × 17 17 त्रिक 51 बरोबर x बरोबर 9 त्रिक 27, म्हणजे 270 लिटर पाणी त्या टाकीत बसते. ठीक आहे, पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर टाकीत अर्ध्या टाकीत किती पाणी बसते असं विचारलेलं आहे. म्हणून अर्ध्या टाकीत बसणारे पाणी किती असणार आहे बघा, तर 270 भागिले 2 केले, बे दोन्ही, बे त्रिक 6, 1 राहिले, बे पंचे 10, म्हणजे 135 लिटर पाणी त्या टाकीत बसणार आहे. ठीक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे, आणि तो पर्याय या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. काय दिलेला आहे बघा, की तो चौथा प्रश्न आहे ना, हा चौथा प्रश्न आहे. तर आपल्याला सांगितलेलं आहे, एका त्रिकोणाचा पाया त्याच्या उंचीपेक्षा मोठा आहे. पाया हा काय सांगितलेला आहे आपल्याला, तर उंचीपेक्षा मोठा दिलेला आहे. क्षेत्रफळ सुद्धा दिलेलं आहे तिथं आपल्याला त्रिकोणाचं. किती दिलेलं आहे बघा, 1/2 x² अधिक 3x अधिक 2.1/2 आहे. तर त्या त्रिकोणाची उंची किती असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, आता केवढं गणित सोपं आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय असते, तर 1/2 पाया गुणिले उंची असते. बरोबर आहे, पण आता आपल्याला देताना काय दिलेलं आहे बघा, तर आपण इथे घेऊया 1/2 पाया गुणिले उंची बरोबर क्षेत्रफळ दिलेलं आहे 1/2 x² अधिक 3x
अधिक, आता इथं बघा बेदोनी 4 आणि 1 5, 5 2 आले, ठीक आहे, म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक होता तो अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण काय करू बघा, इथे 1/2 आहे, इथे पण 1/2 आहे, 1/2 बाहेर काढूया, आतमध्ये काय राहिलं तर हे x वर्ग राहिले, बरोबर आहे, अधिक, आता या ठिकाणी बघा इथला छेदातला 2 बाहेर काढला म्हणजे आतमध्ये आपण काय करणार आहे, वरच्या संख्येला 2 नी गुणणार आहे, म्हणजे तिथे आले 3 2 6x अधिक 2 बाहेर आलेला आहे त्यामुळे राहिले 5, ठीक आहे. का तर इथं बघा ह्या दोन्ही आतमध्ये काय केलं, 1/2 गुणिले 6 केलं तर उत्तर किती येतं आपलं 3x येतं म्हणून, ठीक आहे. आता परत एकदा वर्ग समीकरण आलेलं आहे, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला वर्ग समीकरण जमत नसेल तर इयत्ता 10वीचे जे बेसिक व्हिडिओज आहेत ते तुम्ही बघू शकता, जेणेकरून या सगळ्या कन्सेप्ट काय होतील, क्लिअर होऊन जातील तुमच्या, ठीक आहे. इथं बघा 1/2 आले, आता इथं 5 एक्के 5 येतात, बरोबर आहे, आणि अवयव पडताना काय पडतील याचे तर x अधिक 5 आणि x अधिक काय होतील 1 होईल. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर पाया हा उंचीपेक्षा काय दिलेला आहे, मोठा दिलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे x अधिक 5 हा आपला पाया झाला आणि ही काय झाली आपली उंची झाली. म्हणजेच काढायला काय सांगितलं होतं आपल्याला, तर त्या त्रिकोणाची उंची किती आहे असं आपल्याला सांगितलेलं होतं, ठीक आहे. म्हणजेच उंची किती असणार आहे तर x अधिक 1 ही काय असणार आहे आपली उंची असणार आहे, कारण ती छोटी होती, म्हणजे काय झालं पाया हा मोठा आहे उंची छोटी आहे, म्हणजे x अधिक 1 ही काय झाली आपली उंची आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न आपल्याला असं सांगितलेला आहे की 5वा प्रश्न आहे हा, तर 5 + 2 करणी 3 ही संख्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे, अपरिमेय आहे, परिमेय, अपरिमेय दोन्ही नाही, परिमेय किंवा पूर्णांक, ठीक आहे. ज्या वेळेला अपरिमेय संख्या कशावरून ठरवतो, ज्या वेळेला बघा कर्णी संख्या दिलेली असते आणि त्या कर्णी संख्या जी आहे ती कर्णी चिन्हातून आपण बाहेर काढू शकत नाहीये, त्यावेळेला ती संख्या ही अपरिमेय संख्या असते. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. जर याच ठिकाणी असं दिलं असतं तुम्हाला 5 + 2 करणी 9 असतं तर आपण हे सोडवू शकलो असतो, हे 2 आले असतं आणि कर्णी चिन्हातून 9 बाहेर काढले तर 3 आलं असतं, म्हणजे 5 + 3 दोन्ही 6 झालेले असते, म्हणजे तिथे किती आले आपले -1 आले, म्हणजे पूर्णांक संख्या येते. म्हणजेच काय झालं तर दिलेली संख्या ही काय आहे आपली अपरिमेय संख्या आहे, ठीक आहे. आणि खालची ही जी आली ती काय आपली परिमेय संख्या आहे, ठीक आहे. आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवतो. अशीच गणित आपण उद्याच्या भागातही घेऊन येणार आहे, त्यामुळे चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, ठीक आहे. तर पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेल्या ज्या प्लेलिस्ट आहेत ते एकदा बघून घ्या. धन्यवाद.